Hello, 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 check. Hello, hello, hello. स्पीच नाही ह्याच्यावरून डायरेक्ट दिले. Hello, hello. Hello, check. 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 Hello, check.
हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक सुस्वागतम 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 सुस्वागतम. जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी आणि राजू शेठ शिर्के यांच्या आयोजनाखाली संपन्न होणारी ही क्रिकेट स्पर्धा आहे. अनुश्री चषक 2025. राजू शेठ शिर्के यांच्या घरची लक्ष्मी त्यांची कन्या अनुश्री हिच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेट स्पर्धा 4थ्या वर्षामध्ये पदार्पण करते. आजचा दिवस 3रा आहे. आज शुक्रवार आणि आज 1 गाव 11चे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहेत. सर्वांचंच शब्द सुमनाने आपण करूया. सहर्ष स्वागत खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि पसरणी ग्रामस्थांचं आणि जे प्रेक्षक आम्हाला स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्या तमाम क्रीडाप्रेमींचं शब्द सुमनाने स्वागत करूया. एका बाजूला मेनवली आहे, दुसऱ्या बाजूला मित्र सहकार व्याहाळी आहे. मेनवली टीमने बॅटिंग करताना आतापर्यंत 33 धावा कुठलेले आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटिंगमध्ये तन्मय आणि संकेत यष्टीरक्षक आहेत. फेक करतील दोन्ही फलंदाज. एका चेंडला येऊन पोहोचलेले आहेत. एकाला माघारी यावं लागेल. धक्का क्रमांक 5 टीम मेनवली. राजू दादाचं आयोजन आलं ग, लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक, आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक, अनुश्री चषक, अनुश्री चषक. थँक्यू. एका बाजूला धक्का क्रमांक 5 लागलेला आहे आणि मेनवली टीमने आता 5वा फलंदाजही गमावलेला आहे. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये तन्मय चौधरी आहेत, 12 वरती बॅटिंग करतायत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर दोन्ही शुभम पुन्हा तयार होतील या षटकामध्ये. शेवटची 3 बॉल चालल्यानंतर टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम JHCC पसरणी आणि त्यांच्या विरुद्ध पांडेवाडी क्रिकेट क्लब आपल्याला टॉससाठी यावं लागेल, याच्या पण नोंद घ्या. टीम JHCC पसरणी आणि पांडेवाडी क्रिकेट क्लब यानंतरची मॅच आपली आहे. आपण मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबा. आपला इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. इथे बॉलची फेकी तर केली आहे आणि एका फलंदाजाला माघारी यावं लागेल. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. बॉल पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा तन्मय चौधरी यांच्या बॅटमधून आलाय तो षटकार आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला हा मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटकामध्ये सुरू झालेला आहे. ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर केलं आणि तन्मय चौधरी यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा षटकार आहे. ओ इथे पहा, तन्मय चौधरी यांच्या अंगाला भेदणारा बॉल आहे. शपल लावून खेळण्याचा प्रयत्न तर केला परंतु इथे धाव तर मिळणार नाहीये. प्रथम बॅटिंग करताना टीम मेनवलीने बनवलेले आहेत धाबा 45 आणि आता 39 माफ करा 39 बनवलेले आहेत आणि 40 धावांचं लक्ष आहे मित्र सहकार विहाडी या टीम समोर. आपण करत आहोत सेकंड मॅचचा टॉस आणि आता टीम JHCC पसरणी आणि
पांडेवाडी क्रिकेट क्लब म्हणजे ज्या गावाने या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या आयोजनामध्ये योगदान दिलेलं आहे ते जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणे आणि त्यांच्या विरुद्ध पांडेवाडी क्रिकेट क्लब. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होत आहे. चला टॉस साठी या. हॅलो. चला टीम पांडेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध टीम पसरणी या मॅचचा टॉस होत आहे. आपण या. चला टीम पसरणी विरुद्ध पांडेवाडी क्रिकेट क्लब अशी मॅच होणार आहे. जे CC पसरणी आणि त्यांच्या विरुद्ध पांडेवाडी क्रिकेट क्लब अशी मॅच होत आहे. आपण रिपोर्टिंग करा. आपला या ठिकाणी टॉस केला जाईल. टीम पांडेवाडी आपण आलात का? टीम पांडेवाडी आपण टॉस मध्ये या. बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे व्हाईट साठी. आता तिसरे पंच प्रत्यक्षात पाणी करतील. सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे आणि हा जो बॉल आहे तो बॉलिंग टीमने आता एक जो रिव्ह्यू आहे त्याचा वापर इथे केलेला आहे आणि आणि हा व्हाईट बॉल आहे.
आणि 1 फ्रॉम दी ओव्हर असंही पंचांनी ठिकाणी कळवलेलं आहे. त्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. एका बाजूला मित्र सहकारी व्याहाळीकडून अमोल आणि सोमेश, गोलंदाजी मार्गवरतून तन्मय चौधरी. नेक्स्ट बॉल, बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोनमध्ये चाललेला आहे एका धावेसाठी आणि एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. अमोल नवले आणि सोमेश राठोड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रायकर जोडी टीम मित्र सहकारी व्याहाळी या टीमची. एका बाजूला तन्मय चौधरी षटक क्रमांक 1 मध्ये आलेले आहेत. माफक धावसंख्येचं लक्ष आहे. 30 बॉलमध्ये 40 बनवायचे आहे. त्याच्यामुळे चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना द्यावी लागेल. चला, पांडेवाडी क्रिकेट क्लब आपण रिपोर्टिंग करा. यानंतरचा टॉस आपला आहे. बॉलर तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. लालसा दिली या बॉलला आणि बॉल पाठवला डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. सीमा रेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार. धावा मिळतील मित्र सहकार व्याहाळीसाठी 4. आणि ते तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. हा फुल टॉस आहे आणि प्रत्यक्षात आता या बॉलची उंची पाहिली जाईल आणि बॉल तर पाठवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. योग्य बॉल आहे आणि या बॉलवरती प्रहार केलाय सोमेश यांनी. सरळ 4 धावांसाठी बॉल पाठवलाय. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आलेला आहे. म्हणजे पॉवर प्ले म्हटलं की तुम्हाला क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून बॉल टोलवायचा असतो, तुम्हाला गॅप शोधायचा असतो आणि तेच केलं. इथे पहा काय बॉल टाकलाय. तन्मय चौधरीचा वार आणि केले या बॉलवरती फलंदाजाची शिकार. धक्का क्रमांक 1 मित्र सहकार व्याहाळी या टीमला. फलंदाज सोमेश माघारी. एका बाजूला विकेट मिळत नव्हती तन्मय चौधरी. वॉट अ बॉल, ड्रीम बॉल. मधल्या एसटीचा वेध घेतोय. परफेक्ट लाईन आणि लेनने टाकलेला बॉल तन्मय चौधरी मेनवली. टप्पा पडल्यानंतर लाईन मिस करून बसल्या आणि बॉलने सरळ मधल्या एसटीचा वेध घेतलाय. फलंदाज क्लीन बोल्ड. धक्का क्रमांक 1 साइड अँगल पा, अगदी मधल्या एसटीला बॉल टपली मारून गेला. विकेटचं पतन होत आहे. मित्र सहकार व्याहाळीला धक्का क्रमांक 1 लागलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी येत आहेत शुभम भिंताडे. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. क्रमांक 3 वरती येत आहेत. तन्मय चौधरी यांनी 3 बॉल टाकले, 6 खर्च केलेले आहेत. 1 गडी गारद केला आतापर्यंत. चला, आज पुन्हा एकदा आपण थोडीशी घाई करणार आहोत कारण आज एक सामना एक्स्ट्रा आहे आणि त्यामुळे आपण दोन्ही संघांना विनंती करणार आहोत. जे संघ आज सहभागी होत आहेत त्या सर्व संघांना विनंती आपण करणार आहोत की जेवढ्या जलद गतीने तुम्हाला खेळता येईल तेवढ्या जलद गतीने आपण खेळूया. बॉलर तयार, तन्मय चौधरी. ओ बॉल आला, त्याला बॅटचा चेहरा दाखवला. त्यापेक्षा जास्तीचं काही शुभम यांनी मैदानाच्या आतमध्ये केलं नाही. डॉट आलेला आहे कारण पहिला बॉल शुभमने संयमाने खेळलाय. बॅटचा चेहरा फक्त बॉलला दाखवला, प्लेस केला बॉल. तन्मय चौधरी. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. टीमची टोटल धावसंख्या 6. फुल टॉस बॉल, त्याला माफी नाही आणि फुल टॉस बॉल पाठवलाय. नो +1 अशा धावा मिळतील 2. यानंतरचा बॉल आहे फ्री हिट. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. हा बीमर टाकलेला आहे तन्मय चौधरी यांनी. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. म्हणजे 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. कमी धावसंख्येमध्ये मेनवली संघ लढतोय त्यामुळे या गोष्टी टाळाव्या लागतील. फ्री हिटचा बॉल आणि त्याच्यावरती पकडलेली कॅच आहे. अपील केली आहे परंतु इथे फ्री हिटच्या बॉलवरती फलंदाज फक्त 4च प्रकारे आउट होऊ शकतो. बॉल दोनदा टोलवणे, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे, रनआउट, म्हणजे असे काही जे 4 प्रकार आहेत ना, अशाच प्रकारे एखादा बॅट्समन फ्री हिटच्या बॉलवरती आउट होऊ शकतो. बाकीचे प्रकार बंद होतात. बॉलर तयार. वेगाने बॉल टाकला तन्मय चौधरी यांनी आणि षटक क्रमांक 1 ची सांगता केली आहे. एका षटकाच्या अखेरीस बॅटिंग करताना 8 धावा कुठलेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवायच्या आहेत 32 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत आता 24. तुम्ही पाहताय सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी गावची क्रिकेट स्पर्धा. काय बॉल टाकलाय तन्मय चौधरी यांनी. वेगही वाढवला
आणि बॉल थोडासा बाहेर काढला, डॉट आलाय. चांगली गोलंदाजी तन्मय चौधरी यांनी शेवटच्या बॉलवरती केली आहे. चला आपण टॉस करूया. जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी आणि पांडेवाडी क्रिकेट क्लब अशी मॅच होणार आहे आणि त्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दोन टीम मध्ये हा टॉस या ठिकाणी केला जाईल. चला आपण यानंतरच्या मॅचचा टॉस करूया. नाणेफेकीचा कौल आहे. पांडेवाडी चला प्रथमेश शेळके कन्स्ट्रक्शनचे संघ मालक आहेत आणि ज्यांच्या संघाने हे आपण त्यांच्या शुभास आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कौल आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी आणि पांडेवाडी क्रिकेट क्लब अशी मॅच होणार आहे आणि त्या मॅचचा टॉस आपण करूया. पसरणी टीम नाणेफेकीच्या कौलचा आवाज आणि आपण कॉइन स्पिन करूया. हेड आणि टेल तुम्हाला मागायचं आहे. टेल इज अ कॉल आणि टेल इट इज. तुमचं आयोजन आहे. आयोजनामध्ये तुमचाही संघ आहे. टॉस जिंकलाय, काय भावना आहेत करण्याचा? जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी राजू शेठ शिर्के यांचं आयोजन आहे आणि त्या आयोजनामध्ये तुमचा संघ आहे. तुम्ही खेळताय, कशा भावना आहेत? राजवाचं आयोजन इथनं 5 दिवसाचा हरण संग्राम आहे. कशा प्रकारचा माहोल आहे गावामध्ये किंवा कशा प्रकारे चर्चा क्रिकेट स्पर्धेची आहे? माहोल तर एकदम भारीच आहे. बाकी काय वाईट क्या बात आहे. पांडेवाडी क्रिकेट क्लब पुढे जाईन. तुम्ही टॉस जिंकला असता, तुम्ही काय घेतलं असतं? मी प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला असता. परंतु आता बॅटिंग करायची आहे. 5 षटकांची मॅच आहे. काय रूपरेषा आहे? बॅटिंग करताना किती धावा धावफलकावरती लावण्याचा प्रयत्न होईल? किमान 60च्या आसपास धावा आम्ही करू नक्की. राजू शेठ शिर्के त्यांच्या कन्येच्या नावाने क्रिकेट स्पर्धा अनुश्री चषकामध्ये तुम्ही सहभाग घेताय. 4थं पर्व आहे. आपला अभिप्राय कसा आहे? प्रथमतः आमच्या शिवते सांस्कृतिक मंडळ पांडेवाडी आणि क्रिकेट मंडळ पांडेवाडी यांच्याकडून अनुश्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि राजू शेठ शिर्केचं नियोजन दरवर्षी प्रत्येक बड्डेला आम्ही इथं असतो. तिच्या मैदानावर बड्डे होतो. खूप चांगला बड्डे आम्ही तसा साजरा करतो तिचा. आणि अशा स्पर्धा होत राहू त्यांच्या हातातून. प्रत्येक वर्षी या क्रिकेट स्पर्धेत तुम्ही वाट पाहता? हा नक्कीच. ही स्पर्धा अजून एक स्पर्धा ती भरवतात. दोन्ही स्पर्धेत आम्ही नक्की वाट पाहतो दरवर्षी. टीम पांडेवाडी तुम्हाला मॅसेज शुभेच्छा. टीम पसरणी तुम्हाला मॅसेज शुभेच्छा. मित्रांनो टॉस झालेला आहे. टीम जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी टॉस जिंकलेला आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करत आहोत आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय टीम पसरणीने घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टीम पांडेवाडी क्रिकेट क्लब या टीमला. एका बाजूला 14 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम मित्र सहकारी व्याहाडीने या धावा बनवलेल्या आहेत. म्हणजे मेनवली टीमने कमबॅक केलेला आहे कारण या ओव्हरमध्ये भूषणने 2 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. धावा खर्च केलेला आहे आतापर्यंत 6. अजूनही या षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. स्ट्रायकर एंडला आदर्श. बॉल तर वळवलाय मिड विकेटला आणि अखेरकार मुख्य व्यासपीठाला हा बॉल मानवंदना देतोय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी धावसंख्येचा पाठलाग करताना हा आलाय
संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार मित्र सहकार व्याहाळीसाठी. आदर्श ओंबळे यांनी बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. आता समीकरण बदलतंय. आता 18 बॉल 20 ची गरज आहे. आदर्शने हा बॉल अगदी सहजतेने टोलवलाय आणि पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. तन्मय चौधरी पुन्हा एकदा आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि हा जो बॉल होता अगदी संयमाने बॅटिंग करताना खेळून काढलेला आहे. सिंगल धाव मिळते. सचिन एका बाजूला बॅटिंग मध्ये 2 वरती बॅटिंग करत आहे. आदर्श 7 वरती बॅटिंग करत आहेत. एका बाजूला 17 बॉल 19 आता गरज आहे. टीम व्याहाळी विरुद्ध टीम मेनवली अशी मॅच आहे. बॉल क्रमांक 2 आता प्रगतीपथावरती येतोय. तन्मय चौधरी पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ओ टप्पा पडल्यानंतर थाय पॅडला भेदणारा बॉल नॉन स्ट्रायकरला फेक केली आहे. सिंगल धाव मिळेल. प्रत्येक धाव आता मोजून मापून तोलून खर्च करावी लागेल टीम मेनवलीला, कारण धावा कमी आहेत आणि कमी धावामध्ये या संघाला लढायचं आहे. ज्यावेळेस कमी धावसंख्येची मॅच असते ना त्यावेळेस तुम्हाला डॉट बॉलचा रेशो आणि गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतात. म्हणजे लागोपाठ काही विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील, परंतु एका बाजूला टीम मित्र सहकार व्याहाळीला संयमाने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. या जरतरच्या गोष्टी आहेत. तन्मय चौधरी गोलंदाजी मार्गवरतून एक चिवट ऑलराऊंडर. बॅटिंग मध्ये सचिन आणि आदर्श. ओ इथे पहा या बॉलच्या पाठीमागे पंचांगडे अपील केली. लाईन मिस करून बसले. सरळ बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे आलेला आहे तो डॉट. तन्मय चौधरी 3 बॉल टाकतायत, 2 धावा खर्च करतायत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. राईट अप ओव्हर द विकेट तन्मय चौधरी. ओ पायावरती बॉल आहे, त्याला फ्लिक केलाय. बॉल निघालाय आता डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका बाजूला मित्र सहकारी व्याहाळी संघ जाऊन पोहोचलेला आहे. तब्बल 23 धावा 3 गडी बाद अशा प्रकारची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. 14 बॉल आता 17ची गरज आहे टीम मित्र सहकारी व्याहाळी या टीमला. बॉलर तन्मय चौधरी, स्ट्रायकर एंडला फलंदाज सचिन. पायांचा वापर केलाय. खेळाडू आहेत तत्परतेने फेक करतायत आणि ते पहा फेक आली, परंतु तोपर्यंत फलंदाज क्रीज मध्ये पोचले होते आणि अगदी ही धाव चपळतेने आणि चातुर्याने या दोन्ही खेळाडूंनी पूर्ण केलेली आहे. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा थोडेसे नाखुश राहिले ज्या प्रकारे बॉल आला आणि त्यानंतर तन्मय चौधरी यांनी बॉल स्टंपला लावला. तोपर्यंत पहा तन्मय चौधरी थोडेसे हताश झाले, कारण अपेक्षा त्यांनी केली होती की फेक थोडीशी आणखीन वेगाने आली असती तर निश्चित एखाद्या वेळेस फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये त्यांना यश मिळू शकलं असं ही असणारे त्यांचे मनसुबे होते. इथे पंचांकडे अपील केलेली आहे. पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल तन्मय चौधरी यांना. तन्मय चौधरी यांचा शेवटचा बॉल शेष आहे. एका बाजूला धावसंख्या आहे 25, 25 धावा 15ची गरज आहे. येणारे बॉल 13. कमी धावसंख्येचा रंगलेला एक रोमांचक सामना. एका बाजूला बॅटिंग मध्ये आदर्श चांगली बॅटिंग केली आहे. फटका तर खेळलाय पॉइंटला खेळाडू बॉलच्या खाली आणि तन्मय चौधरी यांनी संघाला आणखीन एक सुयश या ठिकाणी प्राप्त करून दिलंय. फलंदाज बाद. 12 बॉल 15ची गरज. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक.
गोलंदाजी मार्गवरती येते अक्षय निंबाळकर ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. बॅटिंग मध्ये सचिन आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. हा बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवला. आणखीन एक फलंदाज माघारी. धक्का क्रमांक 5 मित्र सहकार विहाळी या टीमला. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक. अमित सोनावणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. आक्रमकता आहे त्यांच्याकडे. मिडल ऑर्डर मध्ये मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. संघ अडचणीमध्ये अडकला आणि त्याच वेळेस अमित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. एका बाजूला गोलंदाजीमध्ये आहेत अक्षय निंबाळकर. पहिला बॉल चांगला टाकलाय. विकेट घेणार आहे. 11 बॉल 15ची गरज. ओ बॉल येऊ दिला त्याला हलक्या हाताने. मग अगदी सॉफ्ट हँडेड हा फटका होता. सहजतेने हा बॉल खेळला आणि सिंगल धाव इथे अमित सोनावणे यांनी प्राप्त केली टीमसाठी. आता मैदानाच्या आतमध्ये शुभम एका बाजूला 23-0 वरती बॅटिंग करतात. डाव सावरावा लागेल. शुभम पार्टे एका बाजूला. जबाबदारी घ्यावी लागेल. साजेदारी बनवावी लागेल. चला आपण वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना नम्रतेची विनंती आहे. आज एक सामना एक्स्ट्रा आहे आणि त्यासाठी आपल्याला वेळ हवा आहे आणि त्यासाठी विनंती की आपण वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. दहा बॉल 14ची गरज. अक्षय निंबाळकर फुल टॉस बॉल समोर खेळलाय. खेळाडू डाऊन दी बॉल पकडली कॅच. हे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. आता आवाज घुमणार एकच अनुश्री चषक. अनुश्री चषक. अनुश्री चषक. अनुश्री चषक. अनुश्री चषक. एका बाजूला 9 बॉल 14ची गरज आहे. लांबी कमी पडली. फटक्यामध्ये पूर्णत्व नव्हतं आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले. कॅच पकडली आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन आपण पाहिलं. एका बाजूला 6वा फलंदाज कोसळलाय मित्र सहकार विहाळी या टीमचा. अमित सोनावणे एक मोठी उमेद मैदानाच्या आतमध्ये. विकास मैदानाच्या आतमध्ये आल्या पावली बॉल टोलवला ऑन साईडला. सिंगल धाबी ते प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न होईल का नाही अमित सोनावणे यांनी थांबवलेला आहे. विकास यांना सिंगलच मिळते. आता समीकरण झपाट्याने बदलतंय. 8 बॉल 13ची मॅच आहे. अमित सोनावणे सामना खेचून आणतील का की अक्षय निंबाळकर या मॅचला कलाटणी देऊन टाकतील. शेवटचे महत्वपूर्ण 2 बॉल प्रगती पथावरती येत आहेत. अनुश्री चषक 2024 पर्व 4 गाव पसरणी. अमित सोनावणे यांचाही फटका फसलेला आहे. 2 खेळाडू बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. अमित हे सोनावणे लाखात एक राजू दादाचं आयोजन आलं ग. लाखात एक पसरणीकरांचं आयोजन आलं ग.
त्याचबरोबर अमोल तात्या मांगडे जे अनमान क्रिकेट क्लब पसरणीचे एक सिनियर प्लेयर आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलंही अनुश्री चषक 2026 पर्व क्रमांक 4च्या वतीने आपलंही स्वागत आहे. धावसंख्या 28, 7 गडी बाद. आता 6 बॉल 12ची गरज. मित्र सहकारी व्हायला हवे आहेत. गतवर्षी देखील मित्र सहकारी व्याहाळी विरुद्ध मेनवली हा सामना झालेला आहे आणि त्या सामन्यामध्ये 1 बॉल 6ची गरज असताना मेनवलीने सामना जिंकला होता आणि पुन्हा एकदा आज गाठ पडलेली आहे. निमित्त पुन्हा एकदा आहे अनुश्री चषक, परंतु यावेळेला बाजी कोण मारणार? मित्र सहकारी व्याहीलाही सामना जिवंत आहे. 6 बॉल 12ची गरज आहे. अशा प्रकारची गतवर्षीची माहिती या ठिकाणी स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला मिळते. अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल सोडून दिलेला आहे. पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. दिशाहीन बॉल आहे. 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहे धावा आता 11. 6 बॉल 11ची गरज. मेनवली विरुद्ध मित्र सहकार व्याहाळी रंगलेला एक रोमांचक सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर खेळलाय, बॉल पाठवला लॉंगॉनच्या डोक्यावरतून सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी या बॉलवरती बॅटिंग करताना दिलाय धप्पा. विजय यांनी मॅचचा विषय करून टाकला. आता सोप्पा 5 बॉल 5ची गरज. अजय यांनी या बॉलवरती दिलाय धप्पा आणि मॅचचा विषय करून टाकलाय सोप्पा. बॉल सीमारेषा पार, षटकार. 5 बॉल 5ची गरज आहे. मित्र सहकारी व्याहाळी विरुद्ध मेनवली अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. 5 बॉल 5ची गरज. मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार. पायांचा वापर केला. एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप साठी खेळाडू गेले. दुसरीचा प्रयत्न इथे चालवलेला आहे. दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या पुढे सरसावतीये. आता 4 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. परिस्थिती आता बदललेली आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला एक वेळ अशी होती ना की बॉल कमी धावा जास्त, आता बॉल जास्त आणि धावा कमी. परिस्थिती बदलते. अपील केली आहे, धाव घेण्याचा प्रयत्न, फेक लवकर आणि इथे पहा या बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन आहे. त्यामुळे 3 बॉल 3ची गरज. आता तिसऱ्या बंच प्रत्यक्षात पाणी करतील. या बॉलच्या पाठीमागे घडलेलं आहे काय? स्ट्रायकर बॅट्समन आउट आहे.
आता 3 बॉल 3ची गरज आहे. स्वप्नील गुळुमकर मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 3ची गरज. मॅच दोन्ही संघांसाठी आहे. विकेट 8. अजूनही 2 विकेट्स बाकी आहेत. 3 बॉल 3ची गरज आहे. दोन्ही संघ लढतायत, झुंजतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 3 बॉल 3ची गरज. बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवरतून या षटकासाठी. इथे या बॉलच्या पाठीमागे आता धाव मिळत नाहीये. डॉट आलाय. 2 बॉल 3ची गरज. मित्र सहकारी व्याळीने एक वेळ सामना बनवला. आता मैदानाच्या आतमध्ये मेनवली संघ सामना बनवतोय. चला, पुढील 2 संघांना विनंती आहे की आपण मॅच साठी तयार राहा. फटका तर ऑन साईडला खेळलाय. सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर नाही. आता 1 बॉल 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस. 1 बॉल 2. काय सामना आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 2. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. फलंदाज की गोलंदाज, मित्र सहकारी व्याळी की मेनवली, असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. आजच्या दिवसातला पहिला सामना आणि तोही शेवटच्या बॉल पर्यंत गेलेला आहे. चला आपण घाई करूया थोडीशी. 1 बॉल 2 धावींची गरज आहे या मॅच मध्ये. कोण घेऊन जाईल सामना, कोण जिंकणार? एका श्वासाचं अंतर आहे आता या बॉल मध्ये आणि या धावांमध्ये. 1 बॉल 2चा थरार. बॉलर तयार. एका बाजूला बॅट्समन विकास तयार. बॉलर अजय, बॅट्समन विकास. मेनवली व्याहाळी आणि अखेरकार मेनवली संघाने बाजी मारली आणि टीम मित्र सहकारी व्याहाळी या टीमच्या ओंजळीमध्ये आलेली मॅच पाण्यासारखी निघून गेली आणि हा सामना मेनवलीने जिंकलेला आहे. त्यांचं अभिनंदन. आणि प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आहे मेनवलीचे तन्मय चौधरी. बॅटिंग करताना 18 धावा बनवलेल्या आहेत आणि गोलंदाजी करताना 2 गडी टिपत 13 धावा खर्च केलेल्या आहेत 2 षटकांमध्ये. आपण या तन्मय चौधरी प्लेअर ऑफ द मॅच. चला, टीम पसरणी आणि त्यांच्या विरुद्ध